कोमल आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते। जसं की आपल्याला माहिती आहे की मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सुरुवात केलेली आहे आणि यापूर्वी मी 3 ते 4 व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत आणि त्यांना आपल्या सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। तर आपल्यासाठी आज मी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तर जो की रेसिपीचा ब्लॉग आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज आहे महाशिवरात्री। तर महाशिवरात्रीमुळे आपल्याला सगळ्यांना उपवास असतो। तर उपवासाच्या निमित्ताने आपल्याला उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते जास्त प्रमाणामध्ये आज महाशिवरात्रीच्या दिवशी खाल्ल्या जातं। तर आपल्या सगळ्यांची फेवरेट अशी उपवासाची जी डिश आहे ती म्हणजे साबुदाणा खिचडी। तर तीच आज मी बनवते आहे। आशा करते की आपल्याला ही रेसिपी आवडेल। आपल्याला जर ही रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त आपलं प्रेम आणि सपोर्ट असंच राहू द्या ही विनंती। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला। इथे मी ओव्हरनाईट सोक केलेला साबुदाणा घेतलेला आहे, बघा किती मोकळा झाला आहे। त्यानंतर शेंगदाण्याचा जो कूट आहे, भाजलेला शेंगदाण्याचा कूट 1 वाटी, त्यानंतर बटाटा घेतलेला उकडलेला, मिरची आणि मीठ, फक्त एवढंच साहित्य लागतं। खूप कमीत कमी साहित्यामध्ये जे आहे ते आपण साबुदाणा खिचडी बनवू शकतो। तर इथे मी गॅस पेटवला आहे, गॅस पेटवून त्यावर कढई ठेवली। त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आहे। आपल्याला जशा पद्धतीने तेल पाहिजे असेल तसं आपण टाकू शकता। तेल कमीच टाकायचं, कारण साबुदाणा जो आहे तो आपल्याला कमी तेलामध्येच बनवायचा, तर तो मोकळा होतो। इथे मिरची टाकलेली आहे मी, कमी मिरची खातो आम्ही, त्यामुळे कमी मिरची टाकली आहे, कारण की छोट्या मुलांना द्यायचं असतं मला हे करून। त्यामुळे माझ्या मुलाला साबुदाण्याची खिचडी फार आवडते, त्यामुळे ही त्याच्यासाठीच बनवते आहे, म्हणूनच मी मिरची कमी टाकली आहे। त्यानंतर इथे उकडलेले बटाटे कट करून घेतलेले आहे आणि साबुदाणा टाकलेला आहे। आता त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे व्यवस्थित जे आहे साबुदाणा हलवून घेते मी। साबुदाण्यामध्ये उकडलेल्या बटाट्याची जी चव असते ती खूप वेगळी असते। काही जण जे आहे ते फ्राय करून सुद्धा टाकतात, पण त्यासाठी काय होतं, फ्राय जर केले ना तर बटाटे फ्राय होण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि तो वेळ पण जास्त घेतो, आणि फ्राय केलेले बटाटे आणि उकडलेले बटाटे याच्यामध्ये टेस्टमध्ये खूप मोठा डिफरन्स असतो। त्यामुळे मी जास्त करून आम्ही उकडलेले बटाटेच टाकतो साबुदाणा खिचडीमध्ये। तर अशा पद्धतीने जे आहे एकदम व्यवस्थित एकजीव मिश्रण जे आहे ते हलवून घेतले आहे आणि त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला एक 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। झाकण ठेवलं आहे मी त्यावरती, आणि एक 2 ते 3 मिनिटानंतर झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की व्यवस्थित शिजला आहे की नाही। साबुदाणा चांगला जर भिजला असेल, ओव्हरनाईट जर सोक करून ठेवला असेल तुम्ही, तर तो मोकळा होतो आणि व्यवस्थित लवकर शिजतोही। अशा पद्धतीने जे आहे परत एकदा मी जे आहे व्यवस्थित हलवून घेते आहे। सॉरी, थोडासा व्हिडिओ जो आहे तो शेकी होत असेल, कारण की मी एका हाताने कॅमेरा पकडलेला आहे मोबाईल, आणि दुसऱ्या हाताने जे आहे ते मिश्रण जे आहे साबुदाणा तर ते एकजीव करत आहेत। इथे मी 2 वेळा व्यवस्थित चेक करून घेतला साबुदाणा आपला शिजला आहे की नाही हे बघायचं असेल तर साबुदाण्याचा जो कलर आहे ना तो ट्रान्सपरंट होतो, म्हणजे जसं की भिजलेला साबुदाणा आहे तो व्हाईटिश दिसतो। तर जेव्हा आपण त्या साबुदाणा जो आहे तो बनवतो, तर बनवल्यानंतर तो थोडासा ट्रान्सपरंट होतो शिजल्यानंतर। तर ट्रान्सपरंट झाल्यानंतर तो शिजला असं समजू शकतो आपण। आता मी प्लेटमध्ये जे आहे साबुदाणा सर्व करते आहे। आपला चविष्ट आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला साबुदाणा आहे। जास्त त्याच्यामध्ये मिश्रण जात नाही, कारण की उपवासाचा आहे, त्यामुळे याच्यामध्ये दुसरे कुठलेही पदार्थ आपण टाकू शकत नाही। अशा पद्धतीने एकदम सोपी आणि रुचकर अशी साबुदाणा खिचडी तयार आहे।